Hello everyone, today in this video lecture we are going to learn about the milling of legumes. Okay, so let's begin with the milling of legumes. It is defined as the process in which the bran and the germ parts are partially or wholly removed by an abrasive action. Okay, it is nothing but the removal of outer husks, that is seed coat, and splitting of the grains into two halves. Generally the husk is more tightly held by the kernel of some pulses, so dehusking of some pulses poses a problem. Therefore, wet milling and dry milling methods are used to facilitate dehusking and splitting of pulses. Here what म्हणजे मिलिंग ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ज्याचं त्या लेग्युमचं आउटर हस्क याने सीड कोट हे रिमूव्ह केलं जातं. त्याने काय होतं, ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आहे ते इन्क्रीज होतं इन दॅट लेग्युम. त्याची जी पॅलेटेबिलिटी आहे लेग्युम्सची ऑब्झॉर्प्शन किंवा सोकिंग करण्याची ही इन्क्रीज होते. त्याने काय होतं, मग कुकिंग टाईमसुद्धा रिड्यूस होतो ड्यू टू दॅट सोकिंग अँड सोकिंग प्रोसेस. ओके, इट इज ऑल्सो that by removing the outer husk it also improves the appearance and texture of the legume, okay, which keeps the quality of the legume palatability, means क्वालिटी ही चांगली ठेवण्यासाठी मदत करते. आणि नंतर मग हे जे आहेत जे काही पल्सेस असतात की त्यांचे जे आउटर सीडकोट असतं हे त्याच्या ज्या काय म्हणतात कॉटेलिडॉन्स आहेत त्याला खूप टाईटली कॉम्पॅक्टली पकडून ठेवलेलं असतं त्या सीडकोटनी. मग अशा वेळी डिहस्किंग हे प्रॉब्लेम होतं त्या ग्रेन्सला. म्हणून कुठले दोन मेथड्स यूज केलेले आहेत तर वेट मिलिंग अँड ड्राय मिलिंग मेथड्स. सो वी विल लुक वन बाय वन. पण इन जनरल जी मिलिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे स्टेप्स इन्वॉल्व होतात ते क्लिनिंग, ग्रेडिंग, पीटिंग, ट्रीटमेंट ऑफ मिलिंग अँड पॉलिशिंग ऑफ ऑपरेशन्स. ओके, सो लेट स्टार्ट विथ दी वेट मिलिंग मेथड. वेट मिलिंग मेथडमध्ये काय होतं, फर्स्ट सिलेक्शन ऑफ पल्सेस, देन ग्रेडिंग अँड क्लिनिंग, देन सोकिंग, मिक्सिंग विथ रेड अर्थ पेस्ट, कंडिशनिंग, dehusking and splitting, milling again, and then we get a dehusked split pulses which are also referred as grain 1 pulses. What do you mean by the selection of the pulses? म्हणजे कुठले आपल्याला पल्सेस आहेत, लेग्युम्स आहेत जे आपल्याला डिहस्क करायचे आहेत त्याचे इथे सिलेक्शन होतं. आफ्टर मीन्स इफ वी आर processing for tur, then here the pulse will be tur. Okay, then after selection of that pulses, grading and cleaning takes place. In this grading and cleaning, what happens, cleaning means what, that removal of dirt, dust, foreign material and off-size legumes, immatured and damaged grains are removed, and grading in two or more fractions to process separately. And according to their size and shapes they are being separated to process separately. Okay, in this what, the foreign particles, dirt, unwanted materials are cleaned and removed, and they are sort according to their size and shape for separate process. Okay, after this then soaking process take place. Soaking in water itself. Okay, so soaking in water for about 12 hours. Okay, and heaping it for 16 hours. वॉटर मधून सोक केलं त्यांनी 12 hours. मग 12 hours झाल्यानंतर ते वॉटर जे आहे उरलेलं ते आपण ड्रेन करणार आणि ते तसंच तिथे असं ढीग लावून ठेवू 16 hours साठी, जो की जे आतमध्ये जे आहे वॉटर त्याच्यामध्ये ते पूर्णपणे निघून जायला. ओके, सो सोकिंग पार्टमध्ये काय होतं, H2O सोबत म्हणजेच वॉटर सोबत हे सोक केले जातात फॉर अबाउट 12 hours. त्याच्यानंतर वॉटर हे ड्रेन करून हीप करतात फॉर 16 hours. ओके, देन मिक्सिंग विथ रेड अर्थ पेस्ट, म्हणजे हे जे आहेत आपण सोक केलेत, हीप केलेत 16 hours नंतर जे लेग्युम्स ते आपण कशासोबत मिक्स करतो तर रेड अर्थ पेस्ट सोबत. ओके, त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर आपल्या कंडिशनिंग होते.
कंडिशनिंग म्हणजेच काय की जे ग्रेन्स आपण सोक करून मिक्स केलेले आहेत रेड अर्थ पेस्टसोबत ते स्प्रेड करतात इन अ थिन लेअर इन ड्राईंग यार्ड फॉर 2 to 4 days. म्हणजे जे ग्रेन्स आपण सोक करून रेड अर्थसोबत पेस्टच्या ह्याच्यासोबत मिक्स केलेत ते एका थिन लेअरमध्ये ते ड्राईंग यार्डमध्ये ठेवतात. किती दिवस? तर 2 to 4 days. सो त्यातलं जे वॉटर आहे ते सगळं निघून जायला. आफ्टर दॅट मग काय होतं? डिहस्किंग अँड स्प्लिटिंग. म्हणजे इथे हस्क, ब्रोकन आणि पावडर्स जे फॉर्म झालेले असतात. आता ह्या प्रोसेसेसमध्ये बट ऑब्वियस ब्रोकेज पण होऊ शकतं. जे आहेत अर्ध्या साली सोकिंगमध्येच निघू शकतात ते इथे आपण सेपरेट केले जातात. ओके. अँड दे आर देन मिल्ड. मिल्ड म्हणजे काय केले जातात की जे पॉवर ऑपरेटेड स्टोन आहे त्याच्यामध्ये ते टाकले जातात. त्याच्यामुळे आपल्याला डाळ म्हणजे जे दोन आपण म्हणतो एक पल्स आहे ते 2 हाल्फ्समध्ये आपल्याला स्प्लिटेड इंटू 2 इक्वल आर्स ते आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये कधी जेव्हा आपण पॉवर ऑपरेटेड स्टोन किंवा एमर्जिंग कोटेड वर्टिकल चक्की असते त्याच्यामध्ये टाकलं की आपल्याला डाळ भेटते. ओके. देन लास्ट वी गेट व्हॉट? डिहस्क स्प्लिट पल्सेस. म्हणजे वरचं कोटिंग नसलेलं 2 हाल्फ्समध्ये स्प्लिट झालेलं पल्सेस भेटतात. दॅट इज रेफर्ड ॲज डाळ. Okay, and this dehusked split is also known as grade 1 pulse, and this wet method is better for cooking but takes longer time to cook. Okay, this wet milling method is better for cooking method but it takes longer time to cook the food, that is cook that particular pulses. Okay, this is overall the wet milling method. That is from the selection of pulses, then we are grading and cleaning, then soaking in water for about 12 hours and heaping it for 16 hours, then mixing with red earth paste, then conditioning where the grains are spread in a thin layer for about 2 to 4 days in drying yard. Yes, and then this dehusked or mixture of broken powder are separated in this stage. Then they are again milled on a power operated stone or vertically chakki to yield a dehusked split pulses. Okay, so this dehusked split pulses is also referred as grade 1 pulses. And this wet method what helps की मेथड कुक करायला त्याला बेटर आहे but takes longer time in cooking. Moving ahead with dry milling method. Okay, in this dry milling method pulses are selected, then cleaning and grading, pitting, pre-treatment with oil or water, conditioning, dehusking and splitting, polishing and dehusk split pulses are obtained. Here what selection of pulses, as I told in wet milling also की कोणता आपल्याला पल्स घ्यायचा आहे मिल करायला ते आपण इथे सिलेक्ट करणार. देन क्लिनिंग अँड ग्रेडिंग. क्लिनिंग अँड ग्रेडिंगमध्येच काय सांगितलं मी मगाशी ॲज सेम प्रोसेस आहेत फक्त थोडे जे आहेत स्टेप्स हे वर खाली असणार आहेत. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं ड्राय मिलिंगमध्ये क्लिनिंग आणि ग्रेडिंग त्याच्यामध्ये काय होणार? रिमूव्हल ऑफ डस्ट, डर्ट, फॉरेन मटेरियल किंवा ऑफ साइज ग्रेन, इमॅच्युअर्ड ग्रेन्स हे कम्प्लिटली रिमूव्ह केले जातात आणि जे अकॉर्डिंग टू द साईज अँड शेप हे पुढे सेपरेट करून पुढे प्रोसेसला पाठवले जातात. देन पिटिंग. पिटिंग म्हणजेच काय? हे एमर्जी कोटेड रोलरवरती ॲब्रेसिव्ह ॲक्शन म्हणजे एक रोलर आहे त्याच्यावरती ते ठेवले जातात ज्याच्यावरती ॲब्रेसिव्ह ॲक्शन होते त्यामुळे जी वरचे सीडकोट आहेत हे लूज होतात फ्रॉम दॅट कॉटेलिडॉन्स. ओके. देन आफ्टर दॅट the whole process are passed through abrasive roller to facilitate entry of oil and H2O during this pre-treatment of oil or with water. म्हणजे ह्या पिटिंग वेळी काय होतं जेव्हा हे होल पल्सेस पास केले जातात त्या ॲब्रेसिव्ह रोलरमुळे त्यांनी काय होतं ते सीडकोट हे थोडे लूज होतात आणि त्यामुळे ते काय होतात फॅसिलेट करतात एंट्री कशाची की जी आपण प्री ट्रीटमेंटला यूज करणार आहोत ऑइल किंवा वॉटर ह्याची.
ओके, मग आपण हे पिटिंग झालं, रोलर ॲब्रेशन, ह्याच्यानंतर ते कुठे येतात तर प्री ट्रीटमेंट विथ ऑइल और वॉटर विथ अबाउट 1% यूज करतात ऑइल किंवा वॉटर ॲज कम्पेअर टू लेग्युम्स. म्हणजे जेवढे पर्सेंटेजचे आपण पल्सेस घेणार आहोत त्याचा 1% हा ऑइल किंवा वॉटर हे यूज केले जातात. देन आफ्टर कंडिशनिंग, ह्याच्या आधी सन ड्राईंग केलं जातं फॉर 2 to 3 days. प्री ट्रीटमेंट झाल्यानंतर सन ड्राईंग केलं जातं फॉर 2 to 3 days. ओके, नंतर मग कंडिशनिंगला येतं. इथे काय होणार, सन ड्राईंग होतं फॉर 2 to 3 days. ते कशामुळे तर एका थिन लेअर टाकून ती पूर्ण सन ड्राईव्ह करतात 3 ते 2 दिवस. लेटर दिस ह्याने काय होतं की हे सन ड्राईंग करायच्या आधी त्याचं जे वॉटर आहे ते स्प्रिंकल केलं जातं. आता सन ड्राईंग झालं 2 ते 3 दिवस, त्याच्यानंतर तिथे जे आहे तर 2 to 5% हे वॉटर त्याच्यावरती स्प्रे केलं जातं आणि ओव्हरनाईट ते ठेवलं जातं. ओके, आणि मग कंडिशनिंग झालं की नंतर मग डिहस्ट सेम की ते रोलर मशीनमध्ये टाकून दे आर बिंग सेपरेटेड. म्हणजे जिथे पावडर किंवा हस्क ब्रोकन हे सेपरेट झालेले भेटतात आणि मग आपण ते प्रोसेसिंगला यूज करतो पॉलिशिंग करून. कन्झ्युमर्सचा ॲपील वाढवण्यासाठी किंवा व्हॅल्यू ॲडिशन देण्यासाठी पॉलिशिंग करते टू फॉर्म युनिफॉर्म लुक और शाईन. म्हणजे एक चांगलं शाईन आणि चांगला लुक येण्यासाठी पॉलिशिंग करतात, जेणेकरून कस्टमर्स हे अट्रॅक्ट होऊन तो चांगलं घेतलं पाहिजे, म्हणजे चांगलं कन्झ्युम झालं पाहिजे. दॅट इज पॉलिशिंग. आणि मग आपल्याला लास्टला पॉलिश केल्यानंतर क्लीन डिहस्क स्प्लिट पल्सेस भेटतात. ओके, दॅट इज ऑल्सो रेफर्ड ॲज grade 1 pulses. Okay, this is the all over process, that is via selection of pulses, then cleaning and grading, where here all the removal of dust, dirt, foreign material, immature or damaged grains are being removed, and then according to their size and shape or other parameters they are being separated for next process. Then pitting, here pitting means what I told you ki they are being passed through an abrasive roller to facilitate the entry of water or oil, which we are going to do in this pre-treatment state. Okay, then after this pitting we are next step is pre-treatment with water or oil. It depends on the legume whether to use water or whether to use oil. Then after this pre-treatment with 1% of oil or water is being used according to this whole pulses we are going to select. Then in conditioning what happens ki they are being dried in sun for about 2 to 3 days. Okay, and then after 2 to 3 days there 2 to 5% of H2O is spray केला जातो. H2O म्हणते वॉटर हा स्प्रे केला जातो, जेणेकरून तो ओव्हरनाईटला असं भिजवतच ठेवतात. स्प्रे करून 2 to 5% हा ओव्हरनाईट केप्ट करतात ते. ओके, देन नेक्स्ट इज डिहस्ट अँड स्प्लिटिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये काय भेटतं आपल्याला, जे ब्रोकन्स आहेत, डिहस्ट म्हणजे ज्याचे सीडकोट पूर्णपणे निघाले आहे किंवा काय काय पावडर फॉर्म होते ते हे इकडे सेपरेट केलं जातं. आणि ते सेपरेट केल्यानंतर जी प्रॉपर आपल्याला डिहस्ट ग्रेन आहे विथ 2 halves इक्वल हाल्फ्स ही पॉलिशिंग केली जाते. पॉलिशिंग का केली जाते तर टू इंक्रीज द कंझ्युमर ॲपील अँड फॉर्म और गिव्ह ॲडिशनल युनिफॉर्म लुक अँड शाईन. ओके, लेटर बाय दिस we get a dehused split pulses which are also referred as grade 1 pulses. Okay, so did you understand these two general methods of milling? That is, in general these are the milling methods, that is wet milling and dry milling. Okay, for today it is over for this topic.
Then later in the next chapter we are going to learn about various methods of milling, means at home scale, cottage scale, commercial scale, in which they are included traditional and modern milling methods, that we are going to learn in the next video lecture. Thank you so much.